कुठल्याही भाजीच्या पठडीत ज्या काही कच्च्या भाज्या आहेत त्यामध्ये पालेभाज्या असो फळभाज्या असो त्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. त्या जे काही दुसऱ्या भाज्या आहेत किंवा वाळलेल्या भाज्या असतील त्याच्यापेक्षा ह्या कच्च्या भाजीत जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळं अशा कच्च्या भाज्या आपण सतत खाल्ल्या पाहिजेत आणि सतत आपल्या आहारात पाहिजेत. मस्त साधली भाजी. फर्स्ट क्लास झालं. साधली का? चांगली साधली. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे चवळीच्या कवळ्या शेंगा आणि चवळीचं कच्चं बी ही जी एक सुकी भाजी. तर ह्या चवळीच्या कवळ्या शेंगाची आणि कच्च्या बियाची भाजी कशी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण बघू. आता ही जी माझ्या मागे दिसते ते ही चवळीची याला इथं आणि एक मुठभर चवळी लावली होती तर त्याचं ही एवढं याल उगवलं आणि ही साधारणतः 10-15 याल असतील आणि ही याला तर चांगलं मोठं झालं तर ह्याला चवळीच्या शेंगा पण भरपूर लागल्या त्या आणि ही याला असं चांगलं टाळच्या टाळ पसरल्या तर चांगलं माजल्या तर पुढं जाऊन कदाचित 2 या लागणी वंजळभर चवळी निघू शकते. चवळीच्या शेंगा तोडून घेताना ह्या साईजच्या शेंगा तोडून घ्यायच्या. ह्या शेंगा मध्यम साईजच्या त्या म्हणजे ह्या निबार पण झालेल्या नाही त्या आणि जास्त कवळ्या पण नाही त्या ह्या मध्यम साईजच्या त्या. ह्या जर तुकडं केलं तर तुकडं पण होतात आणि वाळल्या एक शेंगा घ्यायच्या नाही त्या का तर वाळल्या शेंगातलं बी वाळलेलं असतं. निबार शेंगा घेतलं तरी चालते त्यातलं आपण सोलून बी काढायचं. मळायचं पुन्हा हुंडा घ्यायचा त्याचा असा करायचा पुन्हा चवळीच्या शेंगा तोडून आणल्या की पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायच्या 2-4 वेळा चांगल्या पाण्यानं खंगळून घ्यायच्या. त्याचबरोबर हाताने चुळून व्यवस्थित धुवायच्या का तर त्याच्यावर धूळ असते फपुट असतो वेगवेगळं किडं मुंगे असतात त्या मोठं मोठं मुंगळं त्याच्यावर हिंडत असतात. त्याचबरोबर कुणी तणनाशक कीटकनाशक फवारलेलं असलं तर ती ह्याच्यावर उडून आलेलं असू शकतं. त्यामुळे ही शेंगा व्यवस्थित धुवायच्या मग ती सगळं ह्याच्यावरचं निघून जातं. आता ही शेंगा नीट करताना ज्या निबार शेंगा आहेत त्या सोलून घ्यायच्या आणि ज्या कवळ्या शेंगा आहेत त्याचं तुकडं करून घ्यायचं. ह्याचं काय इंच अर्धा इंच तुकडं करून घ्यायचं आणि ही तुकडं लगेच होतं टाक 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 असं तुकडं करून घ्यायचं. आणि ह्या शेंगाला नीट करायला काही जास्त आटच नाही लगेच ह्या शेंगा नीट करून होते त्या लईत लई 5-10 मिनिटात ही शेंगा व्यवस्थित नीट करून होते त्या. चवळीला आणि चवळीच्या शेंगाला आळ्या आणि भुंग लागतात त्यामुळे चवळी नीट करून झाली की एकदा नीट बघून घ्यायची आणि जर त्यात काही आळ्या बिळ्या असल्या भुंग असलं त्याचबरोबर एखादा बी किडका मिडका असला तर ती काढून बाजूला फेकून द्यायचं. ह्या भाजीला फोडणी द्यायला काही जास्त माल मसाला लागत नाही. आता ह्या भाजीला जे काही फोडणी द्यायला आपण माल मसाला घेतलाय त्यात मूठ दीड मूठ शेंगदाणा येतं 10-15 लसणाच्या कुड्या येत्या 1.5 चमचा चटणी 1 चमचा मीठ 1 चमचा जिरी आणि 1 चमचा मोहरी. आता हे जी मिळून आपण फोडणी देणार आहे.
2 पळ्या तेल. तेल चांगलं गरम झालं की जिरी मोहरी टाकायची. लसूण टाकायचं. आता चटणी टाकायची. आता मीठ टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता चवाळी टाकायची. आता हे चांगलं परतलं की पाण्याचा शितोडा टाकायचा. आता आईनं व्यवस्थित भाजीला फुडणी दिली आणि फुडणी देऊन साधारणतः एक 10-15 मिनटं भाजी व्यवस्थित शिजवायची. 10-15 मिनटं शिजवली की व्यवस्थित भाजी शिजती. आणि ज्याला जास्त सुकी पाहिजे त्यानं थोडी जास्त शिजवायची, म्हणजे जास्त वेळ चुलीवर ठेवायची. आणि ज्याला जास्त सुकी नको आहे, थोडी पातळ पाहिजे, त्यानं जरा लवकर चुलीवरून उतरवायची. आता ही आपली भाजी व्यवस्थित शिजली. आता उतरून आपण लगेच जेवायला बसू शकतो. कसं काय झाली चवळीची भाजी? फर्स्ट क्लास झाली. साधली का? चांगली साधली. मस्त साधली भाजी. भाजीचं गणित खरं तर फुडणीवर असतं. फुडणी जर चांगली बसली, फुडणी जर चांगली दिली तर भाजी कुठलीही चांगली साधते. तर ही भाजी पण मस्त झाली आणि परफेक्ट भाजी झाली, म्हणजे कुठलंही कमी जास्त वाटत नाही. आपण मोकळी गवारीची भाजी कशी करतो तशी ही भाजी झाली. गवारीची चव वेगळी असते, ह्याची चव वेगळी आहे. कुठल्याही भाजीच्या पटडीत ज्या काही कच्च्या भाज्या आहेत, त्यामध्ये पालेभाज्या असो, फळभाज्या असो, त्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्या. का तर त्यात पोषक घटक जे काही दुसऱ्या भाज्या आहेत किंवा वाळलेल्या भाज्या असतील, त्याच्यापेक्षा ह्या कच्च्या भाजीत जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळं अशा कच्च्या भाज्या आपण सतत खाल्ल्या पाहिजेत आणि सतत आपल्या आहारात पाहिजेत. चवळी असेल किंवा चवळीच्या कच्च्या शेंगाची भाजी असेल, त्यात चांगल्या प्रमाणात पोषक घटक असतात. त्यात चांगल्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्याचबरोबर जीवनसत्व असतात, तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळं ही कच्ची भाजी पण खाल्ली पाहिजे. आणि आपण चवळी तर रेग्युलर खातच असतो. चवळी काय वाळलेली चवळी तर आपल्याला मिळतेच. पण कच्च्या चवळीच्या शेंगाची जी भाजी आहे ती फक्त ह्या सीझनमध्ये मिळते. तर ह्या सीझनमध्ये आपण कच्च्या चवळीच्या शेंगाची भाजी करून खाल्ली पाहिजे. तर असा हा आजचा आपला चवळीच्या भाजीचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपल्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता. आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.